नमस्कार, आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने जळगावात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. कार्यक्रम स्थळाला शांताराम नारायण चौधरी नगर असे नाव देण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, नितीन लड्डा, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, शांताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सिंधुताई चौधरी, महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते. सुरुवातीला संत शिरोमणी कडोजी महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विवाह सोहळ्यात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी समाजात सामूहिक विवाह सोहळे होणे गरजेचे आहे. मुला-मुलींनी जीवनसाथीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बंद करा, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना केले. जगाबरोबर पळा, जगाबरोबर धावा. आणि मला तरी असं वाटतं, सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. ही पद्धत आमच्यामध्ये अवलंबली गेली. माझ्या भावातील त्यांची 5 लग्न एकत्र झाले. मग आमची 3 भावाचे एकाच मंडपात झाले. तेच पाहुणे राहतात. 3 सहा पाहुणार बोलवणार, कोणते कपडा घालो, कोणतं शिकायला येईल. एकाच मंडपात आमचे 3 भावांचे लग्न आणि 2 बहिणीचे साखरपुडे एकाच ठिकाणी. 5 गावांचे पाहुणे आले, ते झाले कॉमन पाहुणे. असं 90%, 10% जे वर आले तर तेवढंच बदलतं. फक्त पैसे किती वाजता. पण आता स्पर्धा लागली आहे आणि आपण असं बोलायला तर गुलाब पाटील बंद कर, तुझ्या पोराची झाली, आता आमची करू दे ना. म्हणजे सगळे ह्या काही पद्धती आपण सगळ्यांनी बदलवल्या पाहिजे. या सामूहिक विवाहामध्ये ज्या मुली आल्या त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, शेतकरी मुलगा असेल, आधुनिक पद्धतीने शेती करत असेल, निर्व्यसनी असेल तर पहिला चॉईस त्याला सुद्धा आपण द्या. कारण की शेतकऱ्याच्या मुलांची परिस्थिती फार वाईट होऊन चाललेली आहे. तर याचाही विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदल घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेली जाते. आज या वरवधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास 2000हून अधिक अशा प्रकारचे नोंदणी झालेल्या आहेत. मी या माध्यमातून म्हणेल वरवधू या दोघांनाही की तुम्ही बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी तुम्ही अंतर्गत त्याचे सद्गुण जे काय आहेत, तो मुलगा किती गुणी आहे, कर्तृत्ववान आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, हे या ठिकाणी तपासून निश्चितपणानं आपलं आयुष्याचा सोबत या ठिकाणी आपण निवडावा, अशा प्रकारची देखील मी विनंती करतो. मला दत्तू भाऊंवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटतिडकीनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. आमच्या मंडळाचं नाव श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव. वधूवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता. ह्या आमचा 4था वर्ष मेळावा आहे. 4थं वर्ष झालेलं आहे आणि 1325 वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये घटस्फोटित बी आहे. आणि असंच आम्ही दरवर्षी संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो व हा वधूवर परिचय मेळावा यशस्वी व्हावा, एक त्याच्याकरता समाज बांधवांनी, देणगीदार समाज बांधव यांनी आम्हाला मंडळाला मदत केलेली आहे. त्यांचे मी आभारी आहे. आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहतात. कार्यक्रमासाठी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तेली समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.